नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कॉस्ट ऑडिट म्हणजे काय। सर्वप्रथम आपण डेफिनेशन पाहून घेऊयात। कॉस्ट ऑडिट इज द व्हेरिफिकेशन ऑफ द करेक्टनेस ऑफ कॉस्ट अकाउंट अँड ऑफ ॲडरन्स टू द कॉस्ट अकाउंटिंग प्लॅन। आता कॉस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो म्हणजे खर्च। मग डेफिनेशननुसार त्यांना असं सांगायचं आहे की कॉस्ट ऑडिटमध्ये कॉस्टची तपासणी केली जाते। जे कॉस्ट अकाउंट असतात त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि प्लस ते करेक्ट आहेत का ते पाहिलं जातं, किती त्यामध्ये सत्यता आहे। आणि ॲडरन्स टू द कॉस्ट अकाउंटिंग प्लॅन म्हणजे रूल्स जे आहेत ते पाळले गेलेले आहेत का, पालन केलेलं आहे का त्याचं, या सर्व गोष्टी कशामध्ये पाहिल्या जातात तर कॉस्ट ऑडिटमध्ये पाहिल्या जातात। म्हणजे तुम्ही एखादा खर्च झाला असेल तर त्या खर्चाचा व्यवहार कशा पद्धतीने करताय, नोंद कशा पद्धतीने ठेवताय, या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात। स्कोपमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, स्कोप ऑफ कॉस्ट ऑडिट। फर्स्ट दिलाय क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, आपल्याला प्रकार ठरवता येतात खर्चाचे। कॉस्ट रेकॉर्डिंग, आता रेकॉर्डिंगचा अर्थ काय होतो, नोंद करून ठेवणे। मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च होऊ दे आपण त्याची नोंद करून ठेवायलाच पाहिजे, ज्यानुसार आपल्याला कळते की आपला ओव्हरऑल खर्च किती होतोय आणि आपल्याला कंट्रोल किती ठेवला पाहिजे आपल्या खर्चावरती। कॉस्ट ॲलोकेशन म्हणजे वाटप, म्हणजे कुठल्या गोष्टीला तुम्ही किती खर्च तुम्ही केला पाहिजे ते तुम्हाला अलॉट करता येतं। म्हणजे ज्या गोष्टींना खर्च जास्त करायची गरज आहे त्याला जास्त करायला हवा, आणि ज्या गोष्टींची गरज पण नसते की त्याला जास्त खर्च व्हावा, म्हणजे थोडक्यात वस्तूच्या साईजनुसार, इम्पॉर्टन्सनुसार तुम्ही काय करता, खर्च करत असता। कॉस्ट डिटर्मिनेशन, किंमत ठरवणे। आता कोणतीही वस्तू आपण मार्केटमधून घेत असतो तेव्हा त्या वस्तूची, कोणतीही वस्तू असते तर तुम्हाला त्याच्या मागे प्राईस दिसते बघा। मग त्याची जी प्राईस असते किंवा कॉस्ट असते कशी ठरवली जाते, त्या वस्तूचा तयार करण्यासाठी किती खर्च आलेला आहे किंवा त्या वस्तूची ब्रँड पॉवर किती आहे, मग त्या डिमांड किती आहे कस्टमरकडून, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग त्या वस्तूची किंमत ठरवली जाते। कॉस्ट कंट्रोल म्हणजे काय, कॉस्ट कंट्रोल म्हणजे आपण खर्च कसा कंट्रोल करू शकतो किंवा अति खर्च होतोय आपल्याकडून तो कंट्रोलमध्ये कसा आणू शकतो। कॉस्ट कंपॅरिझन म्हणजे काय, सपोज तुमचे कॉम्पिटिटर असतील त्यांच्या प्रोडक्टची कॉस्ट आणि तुमची कॉस्ट कम्पेअर करू शकता, किंवा इवन तुमच्याच प्रोडक्टची तुम्ही तुमच्या दुसऱ्या एका प्रोडक्टसोबत कॉस्ट कम्पेअर करू शकता। कॉस्ट रिपोर्टिंग म्हणजे काय की जेवढा खर्च येतो त्याबद्दल अहवाल लिहिला पाहिजे किंवा रिपोर्टिंग केलं पाहिजे। कॉस्ट रिडक्शन म्हणजे कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न करणे। आणि कॉस्ट ॲनालिसिस म्हणजे की तुम्हाला किती कॉस्टमध्ये एखादी वस्तू तुम्ही तयार करताय, त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदा होतोय, तोटा होतोय, की व्यवसायामध्ये कोणते चेंजेस येत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉस्ट ॲनालिसिसवरून समजू शकतात। आणि कॉस्ट ऑडिट म्हणजे काय, जे काय तुम्ही कॉस्ट ठरवलेले आहे, व्यवहार त्याचे केलेले आहेत, रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्या सर्वांचं ऑडिट करणे म्हणजे चेकिंग करणे, त्याला आपण कॉस्ट ऑडिट असे म्हणतो। ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, फीचर्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग। पहिलं दिले स्पेशलाइज ब्रँच ऑफ अकाउंटिंग। ओके, आपल्याला माहिती आहे कॉस्टिंग म्हणा किंवा कॉस्ट म्हणा हे अकाउंटिंगचा एक प्रकार आहे। प्रकार म्हणण्यापेक्षा आपण ब्रांच आहे अकाउंटिंगचे असं म्हणू शकतो। आर्ट अँड सायन्स बोथ। आर्ट म्हणजे काय, कला आहे, म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग ही सगळ्यांना जमत नसते, त्यासाठी तुम्हाला नॉलेज घ्यावं लागतं किंवा त्यामध्ये खूप हुशार असावं लागतं तरच तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग करता येऊ शकते। आणि सायन्स असं का दिले की त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशनचे सुद्धा भाग असतात, बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन त्यामध्ये इन्क्लूड असल्यामुळे आर्ट अँड सायन्स असं दिलेलं आहे। आणि रूल्स पण लागू असतात बरेच त्याच्यामध्ये। रिकॉग्नाइज ॲज अ प्रोफेशन। ओके, कॉस्ट अकाउंटंट जो असतो तो एक प्रकारे प्रोफेशनमध्येच काम करत असतो। डिटर्मिनेशन ऑफ व्हेरियस कंपोनंट ऑफ टोटल कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट ठरवण्याआधी वेगवेगळे घटक असतात ते इन्क्लूड होतात, म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट असेल, फिक्स्ड कॉस्ट असेल, मग त्याला इन्क्लूड करून आपण काय म्हणतो, टोटल कॉस्ट असं म्हणतो। ॲप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा ऑफ कम्प्युटिंग प्रॉफिट अँड कॉस्ट। स्टॅटिस्टिकल डाटा म्हणजे काय की तुम्हाला
एखादी वस्तू तयार करताय तुम्ही, मग त्याच्या प्रत्येक पार्टसाठी तुम्हाला किती खर्च येतोय पर पार्ट, मग ते सगळं एकत्रित केलं जातं आणि ते कॅल्क्युलेशन केलं जातं त्याचं. आणि लास्ट काय दिलं आहे त्यांनी, हेल्पफुल टू मॅनेजमेंट. ओके, आता कॉस्ट अकाउंटिंगची खूप मदत होते मॅनेजमेंटला एखाद्या वस्तूची प्राईस ठरवण्यासाठी किंवा वस्तूला तयार करण्यासाठी किती खर्च येतोय याचीसुद्धा त्यांना नोंद करता येते. ठीक आहे, आय होप तुम्हाला स्कोप ऑफ कॉस्ट ऑडिट अँड फीचर्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग व्यवस्थित समजलं असेल. धन्यवाद.